नमस्कार, आपण पाहताय SR24 न्यूज। राहुरीत पोलीस कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला, लोखंडी गज काठ्यांनी बेदम मारहाण। व्हिडिओ काढल्याच्या रागातून मारहाण, 4 जणांसह 11 अनोळखी इसमांवर गुन्हा दाखल। राहुरी शहरातील ग्रीन हॉटेल चौक परिसरात एका पोलीस कर्मचाऱ्यावर लोखंडी गज, फायटर आणि लाकडी काठ्यांनी बेदम मारहाण करत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची गंभीर घटना शनिवार दिनांक 8 मार्च रोजी उशिरा घडली आहे। या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात 4 जणांसह 11 अनोळखी इसमांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। राहुरी पोलीस स्टेशनमधील पोलीस हवालदार विकास रंगनाथ वैराळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून खंडू वसंत काळे, वैभव बाबासाहेब तारडे, संतोष अंकुश काळे सर्व राहणार बोरुडगाव, तालुका हिलानगर तसेच महेश निमसे पूर्ण नाव आणि पत्ता माहिती नाही यांच्यासह इतर 11 अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दिनांक 8 मार्च रोजी रात्री सुमारे 11:45 ग्रीन हॉटेल चौक येथे आरोपी यांच्या स्कॉर्पिओ क्रमांक MS16 CT 70 आणि विटकरी रंगाच्या स्विफ्ट कारमधून आले होते। त्यांच्या वाहनाला कंटेनर क्रमांक NL 01 AJ 1308 याचा धक्का लागल्याच्या कारणावरून ते कंटेनर चालकाला लोखंडी गज आणि काठ्यांनी मारहाण करणाऱ्या तयारीत होते। ही घटना फिर्यादी पोलीस कर्मचारी विकास वैराळ यांच्या बीट हद्दीत घडत असल्याने त्यांनी आपल्या मोबाईलद्वारे हे व्हिडिओ काढण्यास सुरुवात केली। यामुळे संतप्त झालेल्या आरोपींनी पोलीस कर्मचारी विकास वैराळ यांच्यावर हल्ला चढवला। आरोपींनी लोखंडी फायटर, लोखंडी गज आणि लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली। तसेच फिर्यादीचा गळा दाबून जीवे ठार मारण्याचाही प्रयत्न केला। तसेच इतर अनोळखी आरोपींनी लाथाबुक्क्यांनी आणि काठ्यांनी मारहाण केल्याचं फिर्यादीत नमूद केलं आहे। दरम्यान आरोपी महेश निमसे यांनी फिर्यादीचा मोबाईल हँडसेट जबरदस्तीने हिसकावून नेल्याचा आरोपही करण्यात आला आहे। या हल्ल्यात जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याला तातडीने उपचारासाठी राहुरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं। त्यानंतर पुढील तपासासाठी आणि उपचारासाठी त्यांना जिल्हा रुग्णालय अहिल्यानगर येथे हलवण्यात आलं। या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 220/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 108, 119 1, 118 1, 189 1, 189 2, 191 1, 191 3, 190, 115 2, 351 2, 352 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। या घटनेची श्रीरामपूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी ही दखल घेतली असून पुढील तपास राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समाधान फडोळ करत आहेत। SR24 न्यूजसाठी रमेश खेमनरसह सोमनाथ वाघ, राहुरी।